प्रफुल्ल शेवडे, बैलगाडी असोसिएशन उपाध्यक्ष। पुढील सन्मान होतोय हरणे ग्रामीण पतसंस्था उपाध्यक्ष माननीय समीर सदानंद शेवडे यांना देखील गावाच्या वतीनं सन्मानित केलं जाते। समीर शेवडे, कृपया आपण सन्मान स्वीकारावा। मी रामचंद्र कर्णेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण समीर शेवडे यांना सन्मानित करावं। समता रिक्षा चालक मालक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष विश्वनाथ चौधरी, आपण कृपया व्यासपीठाच्या दिशेनं या। आपली बसण्याची व्यवस्था व्यासपीठावर करण्यात आलेली आहे। विश्वनाथ चौधरी। पुढील सन्मान आहे आसूद विविध सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक कीर्तिकुमार धोंडू वेल्दुरकर यांना देखील सन्मानित केलं जात आहे। आसूद विविध सहकारी सोसायटीचे विद्यमान संचालक कीर्तिकुमार धोंडू वेल्दुरकर आपल्याला देखील गावाच्या वतीनं सन्मानित केलं जाते। गावचे ज्येष्ठ नागरिक वय वर्ष आणि आसूद विविध सहकारी सोसायटीचे संचालक माननीय कीर्तिकुमार धोंडू वेल्दुरकर यांना देखील गावाच्या वतीने सन्मानित केले जाते। धन्यवाद। उपस्थित क्रीडा रसिक मान्यवर, व्यासपीठ आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत। श्री सीमादेवी ग्रामस्थ मंडळ सालदोरे यांनी आयोजित केलेल्या भव्य दिवसीय कबड्डी स्पर्धेचा हा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये चालू असलेली ही महत्वपूर्ण लढत या ठिकाणी अनुभवायला मिळते। अमर भारत टासुरे आणि त्यांच्या विरोधामध्ये गजानन संघर्ष केशी अशा दोन बलाढ्य संघामधला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय। मी साहिल चिवड पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू झालेला पाहायला मिळतोय। काही मिनिटांचा खेळ संपलाय, काही मिनिटांचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सध्या स्थितीमध्ये केशीचा संघ थोडासा आक्रमक देखील झालाय, कारण टासुरे संघाच्या महत्वपूर्ण 3 खेळाडूंना मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलंय। त्यामुळे कुठेतरी या मॅच मध्ये पहिल्या सत्रापासूनच या ठिकाणी पकड मजबूत आणि निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल। गजानन संघर्ष केशी या संघाच्या माध्यमातून ऑलरेडी श्री सीमामाता सालदोरे संघानं सेमीफायनलच्या लढतीसाठी आपलं तिकीट बुक केलंय। या चालू मॅच मध्ये विजेता संघ ही सेमीफायनलची लढत ही श्री सीमामाता सालदोरे संघासमोर खेळ, याची आपण नोंद घ्या। त्यामुळे हा सामना हाय व्होल्टेज असेल आणि त्यानंतरचा सामना देखील हाय व्होल्टेजच पाहायला मिळेल आणि अंतिम फेरीची लढत देखील तितकीच हाय व्होल्टेज पाहायला मिळेल। पण त्या ठिकाणी देखील एक आपण पुन्हा एकदा सन्मानाकडे वळतोय। मकरंदजी मादलेकर आमचे मित्र अंजरले यांचाही यथोचित मंडळाच्या वतीने सन्मान होतोय। मी राम सालदोरे गावाच्या वतीने त्यांचं पुढील सन्मान होतोय समता रिक्षा चालक मालक संघटनेचे विद्यमान अध्यक्ष विश्वनाथ चौधरी, आपल्याला देखील मंडळाच्या वतीने सन्मानित केलं जातंय। मी विश्वनाथ चौधरी आपल्याला विनंती करतो की आपण कृपया सन्मान स्वीकारावा।
पुढील सन्मान होतोय सचिन खेडेकर. या स्पर्धेसाठी यांच्याकडे पाण्याची मिनरल वॉटरची उपलब्धता होती. सचिन खेडेकर यांचे बंधू ललित खेडेकर इथे उपस्थित आहेत. त्यांनाही मंडळाच्या वतीनं यथोचित सन्मानित केलं जात आहे. मी मंडळाचे विद्यमान संचालक किरण खेडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण ललित खेडेकर आणि सचिन खेडेकर यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बिस्लरी पाण्याची सोय करण्यात आली होती. बिस्लरी पाण्याचे 12 बॉक्स त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी उपलब्ध झाले होते. त्यांचाही मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान होतोय. चढई मार्कवरती पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 3 जिमी या खेळाडूला आपण पाहतोय. प्रथमेशनं त्या ठिकाणी एक सुपर रेड केली, परंतु नंतरच्या चढईमध्ये लगेच जिमीनं त्या ठिकाणी त्या खेळाडूला टिपला मैदानाच्या बाहेर पाठवलाय. त्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झाला आक्रमण करण्यासाठी. राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट चढई सजवली जाते. एक व्हॅलिड रेड करून माघारी परतेल आपल्या कोर्टमध्ये. दुसऱ्या बाजूने आक्रमणासाठी अफा कायनरकर या खेळाडूला पाचारण केले जाते. दापोलीचा बाहुबली म्हणून या खेळाडूला संबोधलं देखील जातं. या ठिकाणी सज्ज होते आक्रमण करण्यासाठी. मागच्या चढईमध्ये पिंट्या आंबेकर या खेळाडूला रोखलं होतं. या ठिकाणी पुन्हा एकदा थोडासा आक्रमक खेळ पिंट्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल का, हे देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. प्रयत्न केले जातील या चढईमध्ये. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड आक्रमण करतोय पुन्हा एकदा सिद्धेश. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये उंच पुराचा भक्कम बांधण्याचा चढाईपटू सज्ज झालाय. जिमी या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमणासाठी. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये यावेळेस मात्र रोहित या खेळाडूला टिपलं जाईल. सक्सेसफुल कामगिरी केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. गुणाची कमाई होईल पुन्हा एकदा जिमी या खेळाडूच्या माध्यमातून केशी संघाच्या खात्यामध्ये. अजून एका गुणाची कमाई होतीये. सिद्धेश गौरव हा खेळाडू युनिफॉर्म आहे, परंतु दुसऱ्या बाजूने थर्ड रेड तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण केलं जात आहे. अफा गायनरकर हा खेळाडू सज्ज झाला आक्रमणासाठी. वेळ घेतला जातोय त्या ठिकाणी अफाच्या माध्यमातून, परंतु आक्रमण करावं लागेल. 2च गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी. पंचांची इशारा देण्यात देखील महत्वपूर्ण आहे. 2च गुणाची कमाई आहे. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. एका गुणानं स्कोर कार्ड पुढे सरकवलंय, परंतु आपल्या साथीदारांना रिवाइव्ह मिळालं नाहीये. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतोय तो मात्र जिमी. सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होते त्या ठिकाणी. अफाक वरती आक्रमण आहे. अफाकला टिपला जाईल. त्याच्या समोर त्याचा अजून एक संधी त्या ठिकाणी टिपला जाईल. 2 गुणाची कमाई आणि ऑल आउटच्या उपाट्यावरती अमर भारत टासुरेचा संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्मितेश या खेळाडूला चढाई मार्कवरती पाचारण केलं गेलं. जर्सी क्रमांक 15 खेळाडू पाहायला मिळतोय. 7 खेळाडूंच्या फुल पॅक डिफेन्स मध्ये एक सक्सेसफुल डिफेन्स मिळवून देईल. गुणाची कमाई 1+2 3 पॉइंट्स हे जोडले जातील त्या ठिकाणी केशी संघाच्या खात्यामध्ये, परंतु बोनस गुण देखील जोडला जातोय अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये. अमर भारत टासुरेचा संघ ऑल आउट झालाय पुन्हा एकदा. पुन्हा आपण वळतो एकदा सन्मानाकडे. बैलगाडी असोसिएशन दापोली तालुका किनारपट्टी यांचे विद्यमान उपाध्यक्ष प्रफुल्ल शेवडे यांना देखील सन्मानित केलं जात आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण सन्मान स्वीकारावा. मी किरण खेडेकर विद्यमान संचालक यांना विनंती करतो की आपण बैलगाडी असोसिएशन उपाध्यक्ष आज जी त्याच्यासाठी मोलाचं योगदान बैलगाडी असोसिएशनचं लाभलं. शाल श्रीफळ आणि भला मोठा पुष्पगुच्छ असं सन्मानाचं स्वरूप आहे.
या ठिकाणी पुन्हा एकदा अफवा काही नरकर पाहायला मिळतोय. आक्रमण करेल मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 777. अफवा काही नरकर या खेळाडूचं आक्रमण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. थोडासा अडचणीमध्ये या पहिल्या सत्राच्या खेळामध्ये अमरभरण टासुरेचा संघ पाहायला मिळतोय. पण त्या अडचणीमधून बाहेर काढण्यासाठी अफवा काही नरकर जबाबदारी घेईल किंवा अजून कोणता खेळाडू या ठिकाणी जबाबदारी गेली देखील तितकंच महत्वपूर्ण आहे. तो सध्या स्थितीमध्ये थोड्याशा अडचणीमध्ये तो मात्र अमरभरण टासुरेचा संघ. पिंट्या खेळाडू या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती आक्रमणाला सुरुवात केली. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे परंतु डिफेन्स एकवटलाय. सुरेख असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये मधल्या ऑफिस डिफेंडर आणि कोपरा रक्षकाच्या दरम्यान पाहायला मिळालं आणि एक सक्सेसफुल डिफेन्स करत पिंट्याला मैदानाच्या बाहेर पाठवण्यात यश आलंय. या ठिकाणी थर्ड रेडची इशारा होतीये. आक्रमणासाठी श्रेयस हा खेळाडू सज्ज होतोय. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल होईल मैदानाच्या आतमध्ये. निशांत आंबेकर या खेळाडूला टिपलं जाईल. गुणाची कमाई केली जाते. श्रेयस या खेळाडूच्या माध्यमातून अमरभरण टासुरे संघाच्या खात्यामध्ये आणि तदनंतर मात्र एक पलटवार करण्याच्या शोधामध्ये अमरभरण टासुरेचा संघ जो ऑल आउट घेतला गेला त्या ऑल आउटची परतफेड करण्याचा प्रयत्न केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. अमरभरण टासुरे संघाच्या माध्यमातून यावेळेस मात्र खराब प्रदर्शन आहे. चूक घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी चूक करण्याची परंतु सक्सेसफुल कामगिरी आणि गुणाची कमाई मात्र पुन्हा एकदा केशी संघाच्या खात्यामध्ये. इंडिया या खेळाडूचं पुन्हा एकदा पुनरागमन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. संधी होती त्या ठिकाणी अमरभरण टासुरे संघाकडे ऑल आउट देण्याची ऑल आउटची परतफेड करण्याची परंतु पिंट्या आंबेकर हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल आणि पुन्हा एकदा गुणाची कमाई करेल. अफवा कैनरकरला रोखलं जाईल मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला खेळ सध्या स्थितीमध्ये गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून बलाढ्य गजानन संघर्ष केशी परवा जिल्हास्तरीय स्पर्धा आपल्या नावावर करत या ठिकाणी पुन्हा एकदा या सांदुरे गावची ऐतिहासिक स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालाय. या ठिकाणी माघारी परतली. प्रत्युत्तर म्हणून पुन्हा एकदा श्रेयस ज्या खेळाडूंना किशोर गटामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं आणि पुढे जाऊन महाराष्ट्र संघाच्या माध्यमातून देखील आपल्या सर्वांना त्याचा खेळ पाहायला मिळाला असा अमरभरण टासुरे संघाचा आणि दापोली तालुक्याचे गुणवान खेळाडू श्रेयस या खेळाडूला सध्या स्थितीमध्ये आपण पाहतोय. महाराष्ट्र संघाचं प्रतिनिधित्व केलंय. अनुभव या खेळाडूकडे देखील आहे परंतु या ठिकाणी खेळ या ठिकाणी सादर करावा लागेल. अडचणीमध्ये आहे आज मात्र अमरभरण टासुरेचा संघ. अफवा कैनरकर देखील आउट ऑफ फॉर्म आहे आणि अशा वेळेस जर श्रेयसचा खेळ बहरला श्रेयसनं सामना आपल्या बाजूला पुन्हा एकदा खेचून आणला त्यासाठी प्रयत्न देखील केले तर मात्र आज नाव कमावण्याची संधी आहे ती मात्र श्रेयस या खेळाडूकडे. या ठिकाणी थर्ड रेड तिसरी चढाई आक्रमणासाठी सज्ज होते पुन्हा एकदा सिद्धेश गौरता खेळाडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सुरेख कामगिरी करेल. श्रेयस हा खेळाडू मैदानाच्या बाहेर जावं लागेल. यावेळेस मात्र थर्ड रेड तिसरी चढाई सजवण्यासाठी पुन्हा एकदा स्वतः प्रथमेश या ठिकाणी सज्ज होतोय. आक्रमण करेल मैदानाच्या आतमध्ये
डिफेन्सने या ठिकाणी चेरबंद केलंय. सक्सेसफुल कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केशी संघासाठी पुन्हा एकदा पाहायला मिळते आणि त्याच दरम्यान पंचांचा इशारा येतोय. सामना मध्यंतरासाठी थांबेल. मध्यंतरापर्यंतच गुडफलक. आपण लगेचच सेमीफायनलची लढत खेळणार आहोत. त्यासाठी श्री सीमामाता सालदुरे संघ तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या ठिकाणी पहिला पुकारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. सेमीफायनलच्या लढतीसाठी श्री सीमामाता सालदुरे संघ तुम्हाला या ठिकाणी पहिला पुकार दिला जातोय. मैदानावरील जो संघ हा सामना जिंकेल तो संघ मैदानावरच थांबेल याची आपण नोंद घ्या. सेमीफायनलच्या लढतीसाठी जो संघ मैदानावरील चालू सामना जिंकेल तो संघ मैदानावरच थांबेल याची आपण नोंद घ्या. आज ऋतिक शिंदे या खेळाडूला स्टार्टिंग 7 मध्ये जागा मिळत नाहीये. गजानन संघर्ष केशी या संघाच्या माध्यमातून ज्या खेळाडूला सातत्याने गजानन संघर्ष केशी संघाच्या माध्यमातून स्टार्टिंग 7 मध्ये अनेक स्पर्धेमध्ये पाहिलंय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि त्या स्पर्धेमध्ये रिस्टोर्ड केला. ती रील मात्र सातत्याने खूप चर्चेत राहिली सोशल मीडियावरती. असं ऋतिक शिंदे आज मात्र बेंच वरती पाहायला मिळतोय. आज स्टार्टिंग 7 मध्ये जागा नाहीये. खूप साऱ्या खेळाडूंचा भरणा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. काही स्टारकास्ट दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. एका बाजूला अफा कैनरकर आहे, दुसऱ्या बाजूला पिंट्या आंबेकर आहे, एका बाजूला रोहित चौगुले पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आविष्कार साळवी. संजोग लाले आज स्टार्टिंग 7 मध्ये नाहीये. दिशा दुसऱ्या बाजूला पाहायला मिळेल. आज मात्र दोन्ही संघांचे मधल्या पैकी जे डिफेंडर आहेत ते मात्र बेंच वरती पाहायला मिळत आहेत. संजोग लाले बेंच वरती पाहायला मिळतोय. स्टार्टिंग 7 मध्ये जागा मिळाली नाहीये. दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर ऋतिक शिंदे हा देखील खेळाडू बेंच वरती पाहायला मिळतोय. त्याला देखील स्टार्टिंग 7 मध्ये जागा मिळत नाहीये. कारण खूप सारे खेळाडू सातत्याने तयार होत आहेत. चांगले खेळाडू घडवण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून केला जातोय. तेव्हा कुठल्या खेळाडूला संधी देणं महत्वपूर्ण आहे हे मात्र ठरवलं जातं आणि त्यानंतर मात्र स्टार्टिंग 7 दाखल केली जाते. या ठिकाणी आक्रमणासाठी पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 13 अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून चढाईपटू दाखल होतोय. हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये फसेल. गुणाशी कमाई केली जाईल. पुन्हा एकदा केशी संघाच्या खात्यामध्ये गुण 1 म्हटला जातोय आणि त्यानंतर मात्र थर्ड रेड सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होईल. त्या ठिकाणी थर्ड रेड आहे. जिमी हा खेळाडू सज्ज झाला आक्रमणासाठी. 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवेल. गुणाशी कमाई करणं अनिवार्य आहे जिमीसाठी. पडला खाली तो. चला या ठिकाणी सुपर टॅकल सक्सेसफुल होतं. अजून एक सुपर टॅकल मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. सामना हाय व्होल्टेज गरमागरमी वाढत चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. अफा कैनरकर या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हॅलिड रेड करून माघारी परतलाय. आक्रमणासाठी पुन्हा एकदा या ठिकाणी पिंट्या आंबेकर सज्ज होईल. यावेळेस पण थोडासा शांत संयमी पवित्रा घेतला जातोय. आपली चढाई व्हॅलिड केली आहे. त्यानंतर मात्र 30 सेकंदाचा पुरेपूर वेळ काढण्याचा प्रयत्न केला जातोय. माघारी परतेल. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अफा कैनरकर. जर्सी क्रमांक 777 आक्रमणासाठी सज्ज होतोय. समोर 6 खेळाडूंचा फुल पॅक डिफेन्स देखील पाहायला मिळतोय.
आणि 6 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती सज्ज झालाय. यावेळेस मात्र गुणाची कमाई केली जाते. गुण त्या ठिकाणी एकवटला जातोय अफा कैनरकरच्या माध्यमातून. संभोध या ठिकाणी पलटवार करण्यासाठी सज्ज झालाय अमरभर टासोळीचा संघ. अफा कैनरकर संपवता इन्फॉर्म येण्याचा प्रयत्न करतोय. मॅच मध्ये रंगत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय अफा कैनरकर, कारण पिंटे आंबेकर सध्या टीममध्ये बाहेर गेलाय. बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. आक्रमक खेळाच्या जोरावरती गुणाची कमाई केली जाईल का अफाच्या माध्यमातून, परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड करून परतण्याचा प्रयत्न. आणि यावेळेस मात्र थर्ड रेड. तिसरी चढाई आणि तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण बंटी आंबेकर. 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये चढाईचा जोडाचा प्रयत्न करतोय. वेगावरती स्पार होण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या बरोबरती ट्रॅव्हल करेल. अँकल होल्ड करण्याचा प्रयत्न आहे आणि बंटीला रोखण्यात मैदानाच्या आतमध्ये यश आलंय. सुरेख कामगिरी त्या ठिकाणी डिफेन्सने केली. टासुरे संघाच्या गुणाची कमाई करतोय. आपल्या कोर्टमध्ये सुरक्षितरित्या या ठिकाणी गुणाची कमाई करत या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण खेळाडूला बॅकलाईनच्या पाठी पाठवलंय. स्कोर कार्डकडे जाऊया. केशीचा संघ 18 या गुणसंख्येवरती पाहायला मिळतो, तर 13 या गुणसंख्येवरती टाळसुरेचा संघ सद्य स्थितीमध्ये पाहायला मिळेल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा एक सक्सेसफुल डिफेन्स. श्रेयसला मैदानाच्या आतमध्ये रोखलं जाईल. खूप वेळानंतर चढाई मार्गमध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. आविष्कार या खेळाडूला आपण पाहतोय. चढाई मार्गमध्ये सज्ज झाला. गेली अनेक वर्ष सातत्याने गजान संघर्ष केशी संघाचा प्रतिनिधित्व करतोय आणि अनेक स्पर्धेमध्ये सर्वोत्तम कामगिरी देखील करताना पाहायला मिळाला. परंतु मागचा हंगाम आणि यंदाचा हंगाम तितकंसं चांगलं राहिलं नाहीये, कारण मागच्या दुखापतग्रस्त पाहायला मिळाला. पायाला दुखापत झाली होती यंदाच्या हंगामामध्ये, परंतु रिकव्हरी केली आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपला खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा अफा कैनरकरचा थोडासा संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकता आहे थोडंसं आक्रमण करण्याची, मॅच मध्ये रंगत निर्माण करण्याची आवश्यकता सध्या स्थितीमध्ये आहे. ती मात्र अमरभर टासुरे संघाला या मॅच मध्ये यावं लागेल. सध्या स्थितीमध्ये स्कोर कार्ड अगदी जवळपास पाहायला मिळतोय. नेट टू नेट सामना चाललाय, परंतु विजयाच्या दिशेने जाण्यासाठी आघाडी घेणं आवश्यक आहे. ती आघाडी सध्या स्थितीमध्ये गजानन संघ केशी संघाकडे पाहायला मिळते. यावेळेस मात्र अजून एक सक्सेसफुल टॅकल त्या ठिकाणी जोडला जातोय अमरभर टासुरे संघाच्या खात्यामध्ये. जबरदस्त कामगिरी त्या ठिकाणी पुन्हा एकदा केली आहे. टासुरे संघाच्या डिफेन्सनं गुणाची कमाई केली जाते. सक्सेसफुल कामगिरी करत या ठिकाणी अमरभर टासुरे संघाचा गुणफलक पुढे ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. व्हॅलिड रेड करण्याचा निर्धार आतापर्यंत अफा कैनरकर या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जो खेळाडू सातत्याने आक्रमण करण्यासाठी ओळखला जातो, या मॅच मध्ये थोडासा संयमाने खेळ सादर करतोय. मध्यरेषेवरती स्थिरावलाय. माहित आहे की अजून देखील आपला संघ आघाडीवरती नाहीये, तरी देखील थोडासा संयमाने खेळ सादर करतोय. दुसऱ्या बाजूला आविष्कार जर्सी क्रमांक 7 केसी संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दाखवला. प्रतिस्पर्धी संघाच्या कोर्टमध्ये एक संयमाने खेळ सादर करण्याचा प्रयत्न करतोय. व्हॅलिड रेड केली. माघारी परतला. एक क्षणभर विश्रांती मागून घेतली. भारत टासुरेचा संघ पाहायला मिळतो आणि यावेळेस मात्र आक्रमण केलं जाईल. अफा कैनरकर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल. जर्सी क्रमांक 777 अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून आक्रमण करेल. 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये बोनस लाईन ऑफ आहे. टच पॉइंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, कारण महत्वपूर्ण भूमिका आहे. या ठिकाणी जबाबदारी दिली अमर भारत टासुरे संघानं आणि ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आवश्यकता नव्हती त्या ठिकाणी डिफेन्सला. चूक केली आहे मैदानाच्या आतमध्ये. केशी संघाच्या डिफेन्स आणि अफा कैनरकर मैदानाच्या आतमध्ये सक्सेसफुल झालाय. ऑल आउटची परतफेड करण्याच्या दिशेने या ठिकाणी वाटचाल अमर भारत टासुरे संघाची पाहायला मिळते. परंतु आविष्कार या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होईल. आक्रमण करेल. स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. पंचांचा ऑफिशियली इशारा येणे अजून देखील बाकी आहे. पंचांचा इशारा
या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. अपील पेटाळली आहे, बोनस गुणाची कमाई होत नाहीये. स्कोर कार्ड स्थिर. गजन संघ शकेशी संघाचा परंतु मागच्या सडेमध्ये गुणाची कमाई करत अफागायनरकर सक्सेसफुल आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला होता. यावेळेस मात्र सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होती आहे. या 3 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपली चढाई जोडण्यासाठी सज्ज होईल. एक सक्सेसफुल टॅकल तब्बल 2 गुणाची कमाई करून देईल. परंतु यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडीशी घाई गडबड या ठिकाणी केशी संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्यानंतर मात्र स्कोर कार्ड पुढे सरकेल. 19 या गुणसंख्येवरती केशीचा संघ आहे, तर 16 या गुणसंख्येवरती अमर भारत टासुरे हा संघ पाहायला मिळतोय. मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. थर्ड रेड या ठिकाणी पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी आविष्कार. आक्रमण करेल स्वतःच्या उजव्या कॉर्नरवरती. त्या ठिकाणी रोहित चौगुले तैनात आहे. यावेळेस मात्र बोनस गुणाची कमाई होते. बोनस गुणाने या ठिकाणी स्कोर कार्ड पुढे सरकलाय. सामना संपायला शेवटच्या 5 मिनिटांमध्ये गेलेला सामना. शेवटची 5 मिनिटे. 20 या गुणसंख्येवरती गजान संघ शकेशी, तर 16 या गुणसंख्येवरती अमर भारत टासुरेचा संघ आहे. नेट टू नेट चाललेला सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा अफागायनरकर सज्ज झाला. आक्रमण करतोय मैदानाच्या आतमध्ये. आविष्कार वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय. त्या ठिकाणी निशाद देखील तैनात आहे डिफेन्स मार्क वरती. यावेळेस मात्र सक्सेसफुल कामगिरी करत अफागायनरकर आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झालाय. जर या ठिकाणी ऑल आउट घेतला गेला केशी संघाने, तर मात्र मॅच पुन्हा एकदा या ठिकाणी संभवता समान गुणांवरती जाऊन पोहोचेल. परंतु आविष्कार साविक मिस्टर कॅप्टन कूल या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या संघाचा डाव सावरण्यासाठी. यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स आहे. गुणाची कमाई केली जाते. 1+2 3 पॉइंट जोडले जातात त्या ठिकाणी अमर भारत टासुरे संघाच्या खात्यामध्ये. परंतु बोनस गुण देखील मिळालाय. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये गेलेला सामना 21 या गुणसंख्येवरती गजान संघ शकेशी, तर 20 या गुणसंख्येवरती अमर भारत टासुरेचा संघ पाहायला मिळतोय. क्रीडा रसिक इतका वेळ झाला याच सामन्यासाठी उपस्थित आहे आणि सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. अमर भारत टासुरे संघाला संयमानं सादर केलेला खेळ या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा प्रतिस्पर्धी संघाच्या स्कोर कार्डच्या जवळ. चला या ठिकाणी पिंट्या आंबेकर पाहायला मिळतोय. पिंट्याचा खेळ महत्वपूर्ण आहे या गजानन संघ शकेशी संघासाठी. गेली अनेक वर्ष सातत्याने या संघाच्या माध्यमातून कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने त्याचा खेळ पाहायला मिळतोय. कबड्डीची सेवा गेली अनेक वर्ष केली जाते पिंट्या आंबेकरच्या माध्यमातून आणि या खेळाडूंना रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. अगदी खुल्या गटामध्ये देखील रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. रत्नागिरी जिल्ह्याचं कर्णधार पद भूषवलंय. खूप सारा अनुभव त्याच्याकडे देखील आहे. परंतु या ठिकाणी अफागायनरकर सामना संपायला शेवटची 3 मिनिटे घोषित करण्यात येतात. अफागायनरकर हा खेळाडू देखील तितकाच टॅलेंटेड आहे. या खेळाडू देखील संधी मिळणं आवश्यक आहे. यावेळेस मात्र सज्ज होईल अमर भारत टासुरे संघाच्या माध्यमातून आक्रमणासाठी. समोर 7 खेळाडूंचा बलाढ्य असा डिफेन्स त्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि हा डिफेन्स तितकासा आक्रमक देखील आहे. परंतु यावेळेस मात्र संभवता पुन्हा एकदा या ठिकाणी एक व्हॅलिड रेड पाहायला मिळते. सामना कुणाच्या दिशेने जाईल अजून देखील आपण कुठलाही या ठिकाणी अनुमान लावू शकत नाही आहोत. कारण अजून देखील सामना दोन्ही संघांसाठी तितकाच खुललेला पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेने जाण्याचे सर्व दरवाजे अजून देखील दोन्ही संघांचे उघडे आहेत. या ठिकाणी पिंट्या पाहायला मिळतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. परंतु यावेळेस मात्र गुणाची कमाई होत नाहीये. माघारी पळतील. आक्रमणासाठी या ठिकाणी सज्ज होईल अफागायनरकर. तिसरी चढाई थर्ड रेड. सामना संपायला शेवटची 2 मिनिटे. पंचांचा इशारा येतोय मैदानाच्या आतमध्ये. अफागायनरकर संभवता या सामन्याची डिसाइडिंग रेड या ठिकाणी सादर करेल का? हार्टबीट या ठिकाणी वाढत चालले आहेत. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अफागच्या माध्यमातून वेळ निघत चालली मध्यवर्ती. यावेळेस मात्र चढाईपट्टू बाद झालाय. परंतु थर्ड रेड या ठिकाणी गजानन संघ शकेशी संघासाठी देखील जिमीनं जिम्मेदारी सांभाळली आहे. यावेळेस मात्र डिफेन्स पुन्हा मैदानाच्या आतमध्ये गोळ्या झालाय आणि संभवतः हा सामना गजानन संघ शकेशी संघाच्या बाजूने झुकलेला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र तब्बल 5 गुणांची कमाई मैदानाच्या आतमध्ये गजानन संघ शकेशी संघासाठी त्यांचा विजय सुनिश्चितीच्या दिशेने या ठिकाणी घेऊन जातोय.
काय सामना पाहायला मिळाला. जिमीनं हा सामना पुन्हा एकदा गजानन संघ केसी संघाच्या बाजूने झुकवलाय. 27 या गुणसंख्येवरती गजानन संघ केसी तर 20 या गुणसंख्येवरती अमर भारत टासुरेचा संघ आहे. सामना संपायला शेवटचं आणि अंतिम मिनिट मैदानाच्या आतमध्ये. जिमी या खेळाडूशी एक सरई तब्बल 5 गुणांची कमाई करून देणारी पाहायला मिळाली आणि त्या 5 गुणांच्या कमाईनं हा सामना मात्र सुनिश्चित केला की गजानन संघ केसी हा संघ जाऊन पोहोचेल या संपूर्ण स्पर्धेच्या सेमीफायनलच्या लढतीसाठी. श्री सीमामाता चांदुरे संघ तुम्हाला सेमीफायनलच्या लढतीसाठी या ठिकाणी तिसरा आणि अंतिम पुकार दिला जातोय. मैदानावरील विजेता संघ हा मैदानामध्ये थांबणार आहे याची आपण नोंद घ्या. श्री सीमामाता चांदुरे संघ तुम्हाला सेमीफायनलच्या लढतीसाठी तिसरा आणि अंतिम पुकार. चला या ठिकाणी औपचारिकता संभवता पाहायला मिळते. संभवता या ठिकाणी ऑफिशियली इशारा केला जाईल पंचांच्या माध्यमातून आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय ऑफिशियली इशारा येतोय. सामना संपेल मैदानाच्या आतमध्ये हाडलं असेल अमर भारत टासुरे संघ.